गुड मॉर्निंग. तर आजचा आमचा गोव्याचा लास्ट डे होता काल आणि आज आम्ही निघालोय परत घरी पुण्याला. हो. त्यापूर्वी आता सकाळचे वाजलेत 8:30 आणि ब्रेकफास्ट करून परत पुण्याला निघायचंय आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेचच आपण गाडीला स्टार्टअप करणार आहे आणि पुढे निघणार आहे. हो, कारण आम्ही सकाळी लवकर उठलो होतो 6:30 वाजता आणि सगळं आवरून झालेलं आहे आमचं. आता फक्त ब्रेकफास्ट करायचा, बॅग वगैरे पण सगळं पॅक करून झालेलं आहे आणि लवकरात लवकर निघालो म्हणजे कसं पटकन पोहोचता येतं. हो, म्हणजे आता 9 वाजता जरी निघालो तरी रात्री 9 वाजतील ना. हो हो, 10 ते 12 तास लागतात. जेवणाचा स्टॉप वगैरे घेतला पण तर 2 स्टॉप होतील जेवणाचे. हो. तर मग आता ब्रेकफास्ट करूया आणि रोड ट्रिप पण दाखवूयात मग जाताना. येस, जाताना आपल्या सगळ्या अपडेट्स दाखवूयात आपण त्यांना. येस, ब्रेकफास्ट करायला जाऊया मग आता. चला. रेस्टॉरंट आहे हॉटेलचं आणि स्टाफ खूपच छान आहे. रेस्टॉरंटच्या बाहेरच हा स्विमिंग पूल जिथे आम्ही 5 दिवस मज्जा केली. आज ब्रेकफास्टला आपल्याकडे इडली, चटणी आणि काय पोहे, मसाला पोहे. ब्रेकफास्ट फिनिश झालेला आहे आणि आता आपण निघत आहे. बरोबर आम्ही टायमिंग वरती चाललेलो आहे. बरोबर 9 वाजलेत. 9 वाजले ब्रेकफास्ट संपलेला आहे आणि आमचं टार्गेटच होतं की 9 वाजता हॉटेल सोडायचं आहे आपल्याला. यस. ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही निघणार. हरे रामा हरे. ये सब Okay. ये है जिन्होंने हम भी 5 दिन हमारे बहुत अच्छी से सर्विस दी है. जैसे घर से हाँ. मतलब घर के लोग पूछते हैं उसी तरह से. हाँ. और मैग्नम रिसोर्ट आओगे तो इनसे जरूर मिलना है. सब लोगों को मैग्नम आना है और सर को मिलना है. बहुत अच्छी सर्विस मिलेगी. थँक्यू सो मच. Thank थँक्यू. you. वेलकम, ऑलवेज वेलकम. तर हे सर आहेत ते रेस्टॉरंटचे आणि इथे ना याला काय म्हणतात ग? विशिंग वेल. विशिंग वेल वेल 1786. 1786 पासून इथे आहे. तर त्यांनी हे हॉटेलमध्येच असे जपून ठेवलेलं आहे. तर आता त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला सर सांगतील. This is actually a well, sweet water well. Name that is got the name Wishing Well, and it's the same name that we have the restaurant here in Magnum Resort. Restaurant name is also Wishing Well. Now, the history behind is that it was 1786 at the time of maybe the Portuguese were here. It's a very old, many years old, and we have not renovated or changed. It is as it was in the starting, and it is a sweet water well which is very rare, and all 12 months we have the water. There is no dryness in the well. No, we don't use this water for the hotel purposes. Thank you so much, sir. Thank you so much. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहे पुण्याला आणि आपलं गोव्यामध्ये जे कारचं रनिंग झालं होतं येताना ते 438 किलोमीटर झालं होतं. पिल्लू पाठीमागे बसलेली आहे आणि मम्मा कुठे गेली? मम्मा मेडिकल मध्ये गेली, कारण या दोघींना पण थोडस त्रास होतो असं गाडीमध्ये बसल्यावर, नाही का, मळमळ वगैरे. ते एक गोळी असते ओंडेम नावाची, ती गोळी आणायला मम्मा गेलेली आहे मेडिकल मध्ये. ती गोळी खाल्ली की मग आम्ही इथून निघतोच. फायनली आता गोव्यामधून आम्ही निघालोय, चाललोय आता आपल्या घरी. बॅक टू पॅव्हेलियन पुण्याला निघालेलो आहोत आणि रोड ट्रिप मध्ये कशी कशी जर्नी असणार आहे आमची, कसं कसं आम्ही एन्जॉय करत चाललोय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. आणि आता वाजले 9:45. गोव्याच्या बाहेर आता आम्ही पडतोय आणि त्याच्या पुढचा सगळा प्रवास आम्ही तुम्हाला आता दाखवतो. गोव्यातून बाहेर पडताना बाउंड्रीला भरपूर सारं ट्रॅफिक लागलेलं आहे. रिझन माहित नाही पण ट्रॅफिक आहे. खूप वेळची गाडी इथेच थांबलेली आहे. कुछ तो गडबड है. कदाचित गोव्यामधून रिटर्न जाणारे लोक सुद्धा असतील. काम चालू आहे काय कळत. किंवा एखादं काम चालू असेल रस्त्याचं.
हॅलो, फायनली आम्ही आजऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. आजऱ्यामध्ये दुपारच्या जेवणाचा आम्ही ब्रेक घेतलेला आहे. 1:30 वाजले ना ब्रेक. 1:15 झाले आहे. 1 वाजता जवळजवळ आपण 1400 किलोमीटर केलं ना. 1400 किलोमीटर रनिंग करून मग आता जेवणाच्या ठिकाणी आलोय. जेवणाच्या ठिकाणी आलोय आणि मस्त हॉटेल आहे हे. आम्ही ते मागच्या वेळी पण थांबलो होतो. जेवणाची क्वालिटी छान आहे. जेवण छान भेटतं. आणि आम्ही दोघांनी पण मच्छी थाळी सांगितलेली. इथली स्पेशलिटी नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आहे त्याच्यामुळे मच्छी छान भेटते. हो. आणि फडकेवाडा नावाचं हॉटेल आहे हे. आजऱ्याजवळच आहे. आजऱ्यातच आहे, म्हणजे आजऱ्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. हा, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की आजरा टू गोवा या रोडला. या रोडला. येस. बघूयात आता काय येतोय. आता जेवण करूयात कारण आता भूक खूप लागली. दुपार पण झाली. सुरमई थाळी आलेली आहे अशा पद्धतीमध्ये. काय काय आहे ग? ओके, आता तुम्हाला सांगते की 2 प्रकारची मच्छीची कढी आहे, सुकटची चटणी आहे, सोलकढी आहे आणि किंगफिश फ्राय, रवा फ्राय आणि एक कांदा लिंबू नेहमीप्रमाणे. म्हणजे 2 मच्छी कढी, 1 फ्राय, सुकट चटणी आणि सोलकढी, अशी पूर्ण आपली सुरमई थाळी आलेली. बघ खाऊन टेस्ट वगैरे. हो, क्वांटिटी यांची खरंच खूप मस्त आहे. हा ना? तुम्ही बघा रश्श्यामध्ये सुद्धा माशाचा पीस आहे एवढा मोठा. म्हणजे आधी असं मला वाटलं की दोघींमध्ये काय एक्स्ट्रा घ्यायला लागतंय का काय, पण नाही वाटत. आपण एकदा टेस्ट बघू. खूप मस्त, खूपच छान. क्वांटिटी भरपूर आहे. क्वांटिटी पण मस्त आहे. सुरमईचा पीस पण केवढा मोठा आहे. येस येस येस. चला खाऊयात. पण फिश खूपच मस्त आहे. रश्श्यामध्ये सुद्धा फिश आहे बरं का. क्वांटिटी पण आणि टेस्ट पण बघ. टेस्ट पण म्हणजे जबरदस्त. नुसतीच क्वांटिटी नाहीये, टेस्ट पण खूप छान आहे. हॉटेलचं नाव आहे फडकेवाडा. जेवून निघालेलो आहोत आणि मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. खूपच छान. पडेल पाऊस. पाऊस मस्त पडणार आहे आणि आता ट्रॅव्हलिंग मध्ये पाऊस पडला तर खूपच मजा येणार आहे. कूल वातावरण होईल. खूप वातावरण झालंय आणि थेंब छान पडतायत. थेंब पडतायत. येस आजऱ्यामध्ये आल्यावर पाऊस पडला. येस. आजऱ्यामध्ये आल्यावर पाऊस पडला. तिथे आधी तरी म्हणजे तिथे सगळं असं ऊनच होतं. आपण विचार केला की पाऊस कुठे आहे, पण इथे आल्यानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. थेंब थेंब पडतायत आणि असा मस्त पाऊस पडणार आहे. पावसात जाम मजा येते फिरायला. अशा रीतीने पाऊस सुरू झालेला आहे. आजऱ्याच्या पुढे आल्यानंतर 2 किलोमीटर 2-3 किलोमीटर चालू झाला. मग चालतं. कोल्हापूरच्या जवळ आलोय आणि गारा पडतायत. भयानक पाऊस आहे. हा बघा, हा काय पाऊस आहे. कोल्हापूरचा पाऊस. म्हणजे कागल जवळ आहोत आम्ही. कागल MIDC. समोर दिसत नाही. समोरचं दिसत नाही लिटरली. अक्षरशः म्हणजे रस्ता दिसत नाहीये, काय नाही. नॅशनल हायवे आहे का? म्हणजे खरं तर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, पण झाड असल्यामुळे तिथे पण आम्हाला ते थोडं रिस्की वाटत होतं, म्हणून आम्ही तिथे थांबलेत बघे. पण लोक हो, वरती झाड बघ कसं आहे. झाड आहे कारण ना. ठीक आहे, पाऊस आहे आणि सगळं आहे, पण ना एक वेळ तुम्ही मोकळ्या ठिकाणी थांबू शकता. इथे जरी बाजूला लावली तरी सुद्धा चालू शकते, पण झाडाच्या इथे नाही थांबायला पाहिजे. थांबायचं असेल तर ह्या साईडला तुम्ही थांबू शकता. ती एक गाडी थांबली आहे, ते बघा, त्या पण गाड्या थांबल्यात. ना हे जे हॉटेलचे जे त्यांनी जाहिरात लावण्यासाठी हे केलेले छोटे छोटे पोस्टर होते ते पण उडून पडलेत. म्हणजे पाऊस, वारा आणि गारा ऊन पण दिसतंय थोडं थोडं. म्हणजे भयानक आहे. साधारण पुढे 1-4-5 किलोमीटर आल्यानंतर पावसाचा जोर कमी झालाय
पाऊस पडतो आता, पण तिचं मगाशी रौद्र रूप होतं ना ते नाहीये. थोडं थोडं ऊन पण पडतंय. ऊन पाऊस. ऊन पाऊस असं निसर्गाचा खेळ चालू आहे. लगेचच पुढे आणखीन 1 किलोमीटर वरती कडक ऊन पडलेलं आहे. इथे पावसाचा एक थेंब नाही आणि पाठीमागे 5 किलोमीटर वरती जबरदस्त पाऊस चालू होता. अगदी गाड्या गेल्या, रस्ता सोडून बाहेर गेल्या गाड्या. रस्त्या सोडून गाड्या बाहेर गेल्या. रस्त्यावर काही काही ठिकाणी नुसते टू व्हीलरच लावलेल्या होत्या. टू व्हीलरचे जे चालक लोक आहेत ते सगळे कुठे कुठे पळाले असतील माहित नाही. 1 किलोमीटर पुढे आलोय पुढे आपण. हो, फक्त तेवढं चालू आहे, पण एक थेंब पाणी नाहीये इथे. म्हणजे इव्हन गाडीच्या काचेवरती असलेलं पाणी सुद्धा तसंच आहे अजूनही, पण इथे एक थेंब पाणी पडलेलं नाहीये. बरोबर 4:15 वाजता कोल्हापुरात पोहोचलो. यस, 4:15 वाजलेले आहेत आणि आम्ही कोल्हापूर क्रॉस करतोय हायवे वरून. कोल्हापूर क्रॉस केलंय. इथे पाण्याचा एक थेंब नाहीये, पाऊस अजिबात नाहीये. धिस इज कराड. आपण पोहोचलो आहोत कराडमध्ये आणि कराडमध्ये नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागलेलं आहे. ट्रॅफिक लागलेला असतो. आणि हे प्रत्येक वेळच आहे. कराड मधलं हे जे ब्रिजचं पेंडिंग काम काम आहे ब्रिजचं, त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक लागते की विचारूच नका. 5 ते 6 वर्षापासून चालू आहे. येस, जसंच्या तसं आहे. म्हणजे ते जसंच्या तशी परिस्थिती आहे आणि अवघड परिस्थिती आहे एकदम. लांबच्या लांब ट्रॅफिक लागलेलं असतं. 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर लाईन आहे. इथंच अडकतो आपण कायम. म्हणजे हे आता मला आता स्टँडला जाणारा जो रस्ता आहे ना, हा तिथपर्यंत ट्रॅफिक असते. हा हा. बरोबर 7 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलोय साताऱ्यामध्ये. 7 वाजता सातारा. खरं तर ट्रॅफिक लागत होतं मध्ये मध्ये खूप. साताऱ्याच्या अलीकडे सुद्धा काही ना काहीतरी काम चालू आहे. त्यामुळे ट्रॅफिकमुळे अर्धा ते पाऊण तासाचा आपण डिले. डिले. नाहीतर याच्या पहिलेच आपण पोहोचलं पाहिजे होतं. खरं 8-8:30 पर्यंत तर पुन्हा गाठायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. मध्ये मध्ये ते ट्रॅफिक लागलं, पण आता काही ट्रॅफिक नाही. आता एकदम व्यवस्थित असतं. 7 वाजता सातारा. बोल. बापरे, मला एकदम वाटलं वगैरे का. एकच नंबर ना. फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे आणि रात्रीचे वाजलेत 9. 9 नाही, 9:30 झाले. अरे हा, 9:30 झाले. 9:30 झालेले आहेत. घरी आलो, जरा फ्रेश वगैरे झालो आणि म्हणलं तुम्हाला अपडेट करावी की आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. निघालो होतो आपण बरोबर सकाळी 9 वाजता निघालो होतो. हो. म्हणजे थोडासा वेळ रिसेप्शनला तिथे लागला होता. पेमेंट वगैरे सगळं करणं आणि गोव्यातून बाहेर पडताना आम्हाला 9:30 झाले होते. हो. एकदा जेवणाचा ब्रेक घेतला आम्ही. चहा कॉफीसाठी सुद्धा ब्रेक नाही घेतला, कारण रस्त्यामध्ये ट्रॅफिक होतं, काम पण चालू होतं बरंचसं. त्याच्यामुळे कसं आहे की थांबले की फार ब्रेक लागला असता. त्याच्यामुळे ब्रेक घेतलाच नाही. आणि आता संध्याकाळचं जेवण पण आम्ही घरी येऊनच करणार आहे. हो, पार्सल मागवलेले आता. तर आता बनवायची काही सोय नाहीये घरात. नाही, सोय जरी असली तरी करायची तेवढी दमून आलो एकतर. नाहीये, त्याच्यामुळे पार्सल मागवलेलं आहे. आणि आता ते खाणार आहे. आणि थोड्या वेळाने आमची सोनू येणार आहे. हो, सोनू आली की मग एक तुम्हाला दाखवू आपण. एक ती तिचे रिएक्शन दाखवू, म्हणजे नाही का, रिएक्शन पण तुम्हाला दाखवू. किती 6 दिवस राहिली ना, तर 6 दिवसानंतर ती घरी आल्यावर कशी करते ते दाखवू. घरी आल्यानंतर कशी करते, घर बघून ती घर फिरते वगैरे. खूप छान, म्हणजे तिला असं खूप खुश होते ती. सो तुम्हाला आम्ही ते पण दाखवू. आणि आजचा ब्लॉग म्हणजे आता इथे गोवा टू पुणे हा कम्प्लीट झालेला आहे. मध्ये मध्ये जे मेन गोष्टी होत्या त्याच फक्त आम्ही दाखवल्या, ट्रॅफिकच्या किंवा कुठे कुठे पोहोचलो. कारण रोड ट्रिप मध्ये तसं दाखवण्यासारखं जास्त काही नव्हतं आणि आम्ही ब्रेक पण घेतला नाही कुठे थांबायला. त्यामुळे ते पण आम्ही त्याच्यामध्ये जास्त नाही दाखवलेलं आहे. पाऊस पण पडला ना, खूप पाऊस पडला मध्ये आधी. ते फुटेजेस आम्ही घेतलेले आणि ते पण आम्ही तुम्हाला ते दाखवले. तर आजची जर्नी इथेच संपलेली आहे आणि भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला सोनूचे व्हिडिओ त्याच्यात दाखवू आपण. चलो बाय. सोनू, 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 सोनू.
शोनू काय करतीयस? इकडे जायचंय? दरवाजाकडे शोनूला घेऊन आलेले आहेत. आणि शोनू कशी घर बघतीये. शोनू घे ना तिला. आता घर बघते सगळं ग. शोनू